अमुंजा म्हणजे नेमकी काय प्रकार आहे? असं काळ झर कसलं तरी बसल्यावानी वाटलं सरे केसानी झाकलेलं चेहरा मला काही नाही दिसत, पण मला असं झालं की माझी छातीवर येऊन बसल्यावानी झालं. दिसतंय तुम्हाला? दिसतंय मला. आमुष्या पौर्णिमा आणि घरातून डोकून बघते असं माझ्या घराच्या पाठीमागून आरडत 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 पळत मंजाच्या वाटतून जाऊन. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे. आजीसोबत जे घडलेले प्रसंग आहेत ते आई आपल्यासोबत शेअर करणार आहे. चला तर चालू करूया. हे बघ बाळ, तुम्हाला आताच्या कलेला ह्या शिक्षणामुळे काही खरं नाही वाटत, पण जे काय माझ्यासोबत घडलंय ते मला खरंच घडले, याच्यात काही गलत बात नाही. आता तुम्हाला शिक्षणामुळं तुम्ही म्हणतात कसल्या गोट कसलं काय, पण जे काय आमच्या संग घडलंय ते मी तुला सांगते. म्हणजे कशी सांगते की अशा म्हाताऱ्या बाया म्हणायच्या ना की पाचवीच्या दिवशी भूत येतंय, काही सटवी येते. मला पण गॅरंटी नव्हती लागत. मला अशी गॅरंटी म्हणायची कसली सटवी कसलं काय, पण त्या म्हाताऱ्या बायका काही सांगायच्या ना. मग ते डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मला एक तिसऱ्या चौथ्या दिवशी ते प्रसंग घडा. कसा घडा? सटवी म्हणजे असती ती, म्हणजे ती काय म्हणते पाचवीच्या दिवशी ती आपलं आता लोक सांगतात आणि ते खरंय बरं. हे माणसाचे मेल्यावर जे इथं अक्षर राहते ते ज्याला ओळखू येते त्यालाच येतात, आपल्याला येत नाही. आणि हे सत्य. मग ते बर्मा येऊन ते सटवी सांगती, मग ते लिहितो. असं ही कहाणी आपल्या जन्माची अशा बाया म्हणे. आणि त्यातली त्यात एक पाठीमाग म्हणजे आमच्या गावात जांभळीचं झाड असं, आम्ही त्या जांभळीच्या झाडाखाली बसत जांभळं खाली खाईत. मग त्याच्यावर मला म्हणजे मी माझ्या मोठ्या मुलाचे दिवस लोटले मला. तर मग तिथं बसत उठत आम्ही त्या पांढरीत बाया संडासला पण जायला भ्यायचे. माझ्या घराच्या पाठीमाग एक थडगं होतं, म्हणजे पहिले ते असे चिरे घेऊन बांधायचे ना थडगे. मग तिथं काहीतरी आता ते काही काळाचं असं हे मला माहित नाही. थडगे हा म्हणजे असं चिऱ्याचा वाटा. समाधी. हा समाधी जिवंत. हा नाही, मेलेले माणसाची बनवीत. मग ते काय म्हणते ते बिगर लग्नाचं पोरग होतं जुनं, ते मला काय माहित नाही. तर ते वारलं होतं. आम्ही तिथं राहत होतो. मग ते आमच्या पाठीमागच मसन वाटा आलता ना, तर मग तिथं ते येत. तर मग बाया भीत बाकीचे. गावाचं नाव? गावाचं नाव आमच्या गेवराई, थोडस छोटस खेड आहे पांढरवाडी. तिथं म्हणजे आम्हीच नव्हतो, भरपूर घर होते. तर मग त्या घरावाल्याने काय म्हणा, मला असं असं घडलं, मला तसं तसं घडलं. आता मला लेकरू बाळ नव्हतं, मी हुडू होते, मला काही वाटत नव्हतं त्याचं. मी म्हणे कसलं भूत. पण मग मी जेव्हा डिलिव्हरी झाली माझी, तेव्हा मग मला ती भीती निर्माण झाली. कशी झाली की लोक असे म्हणतात सटवी येते, पुन्हा डिलिव्हरी मध्ये काहीतरी येऊन भेडविते, कुणाचे घर उघडीते, म्हणजे असे घराला धक्के द्यायचे. ते मला नव्हतं खरं पण वाटत, पण ते खरोखर मला कळलं. म्हणजे तिसऱ्या दिवशी जेव्हा ते लेकरू बाजूवर टाकलं, तर मग तेव्हा आम्ही खड्डे, पहिल्या पुराण्या बाया अशा घरातच खड्डे करायच्या बाया, आणि तिथंच मग ते बाळात संडासला तिथंच बसायचं, आंघोळ त्याच्यावरच करायची. 12 दिवस बाहेर नाही निघायचं. मग बाहेर नाही निघायचं तर मी अशीच तोंड धुवायला का आंघोळीला निघाले, आणि मला जाऊन बाजावर झोपायचे. आता दिवस माळाचे आकारात माझी आई स्वयंपाक करायला लागली भाई. तर मला असं काळ भयानक दिसलं त्या बाजाखाली. तरी पण तुम्हाला? हा मलाच दिसलं, बाकीच्याला नाही. आणि ते लेकरू बाजावर माझ्या अगोदर 3 लेकरं मेले होते. मला खूप भीती वाटायची लेकराची. मी म्हणे लेकरला असं करते, मला लय भीती वाटायची. तर मग मला असं वाटलं की माझं बाळ बाजावर आहे.
मग मी थडा थडा उडायची माझ्या बाळाला काही होतं का काय म्हणून. तर मला तुम्ही कुठं असेल मग मी तिथं त्या कोपऱ्याला नाणी खाल्लेली खडा केलेला होता ना, तिथं मी बाथरूमला म्हणा किंवा तोंड धुवायला म्हणा कशाला तरी अशी बसल्यावर जाऊन मला भीती निर्माण व्हायची. म्हणजे मला असं छातीत गडगड व्हायचं, जाणवायचं मागे आहे. हा. आणि मग असं म्हणून शिनी असं मी पाहिलं तर मग मला त्या बाजा खाली असं काळं झर कसलं तरी बसल्यावानी वाटलं. सरे केसानी झाकलेलं, चेहरा मला काही नाही दिसला. तर मग त्याला पण मी म्हणायची की काहीतरी माझ्या आईने ठुलेलं असेल बाजा खाली, पण नाही. मग मला अशी भीती निर्माण झाली, मग भीती वाटायला. मग माझ्या आईला मी बोलावलं, आई का बाजा खाली काय ठुलस का ग माझे? मला म्हण नाही बाई. मी म्हणे मग मला काय दिसतंय इथं? मला म्हण तुला कुठं दिसतंय? मी म्हणे अगं आई मला दिसतंय बाजा खाली काहीतरी. मला म्हण नाही ग येडी झाली का तू? काय नाही ते. तरी पण मग मी झोपले तर मला असा दचुकच राहायचं. मग मी एकटी बाजाजवळ झोपायला घ्यायची, बाजावर. फक्त ते बाजा खालीच असायचं, बाजा खाली असायचं. आणि मग तिथून पुढं मी काय म्हणायचे, आई एक इकून तू झोप आणि एक इकून मानावरा झोपण. म्हणजे असं आमचं खेड्याचं पहिलं म्हातारे माणसाचं बोलणं, ते झोपते नाही एकूण आणि मी बाजावर झोपते, मी असे म्हणायचे. तर मी काय करायची, माझ्या बाळाला अशी झाकून घ्यायची. मला असं व्हायचं, म्हणजे मला भीती वाटायची. तर मी असं करून शिनी मग त्या 5वीला शेज बदलीत येत ना. शेज म्हणजे शेज ती बाज उचलायची आणि दुसरीकडे मांडायची. आता कुठं काय असं डिलावऱ्या होत्या दवाखान्यात. आणि मग लगेच तिथून आणलं की कशाची नाणी कशाची काय. आमच्यात तसं नव्हतं. आम्हाला आमच्या आयाचं असं करायचं की ते 12 दिवस बाळात बाहेर नाही निघायचं. 5वीच्या दिवशी नाणी बदला पुजायची, त्या लेकरला झाकून घ्यायचं. बाया अशा जुन्या बाया म्हणत की त्या लेकरांनी दिवा पाहिला तर मग लेकरू तिराळ होतं, बांग बघत असं होतं. लेकरांनी रड नाही पाहिजे, 5 इडे घालायला त्याला त्या खाड्याला. त्या खड्याला 5 इडे घालायला लागतं. म्हणजे मग लेकरांनी त्या लेकरू जर रड तर लेकरू मरत. म्हणजे त्या सटवीचा आसार होतो अशा म्हणत. मग ती शेज बदलली, ती 5वीची केली. 5वी कवा करायची? दिवस माळाच्या आकारात. दिवस माळवायला लागला का तेव्हा ती 5वी करा पुजायची. आमच्या अंगावर झाकून द्यायचे. मग हातात काहीतरी इळा नाही तो कोयत द्यायचे. ते लेकरू आडू थड 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 जीव उडायचा की काय होतं माझ्या बाळाला म्हणून. अशा प्रत्येक बाईला वाटायची, लई भीती वाटायची. आणि मग ते घ्यायचं त्या लेकरला झाकून ती 5वी निवड गोणं ठेवायचे, 5वी पुजायची. आणि मग जेवायचं, झोपायचे. मग ती 10वी जेवायची, सगळ्या घरातले जेवायचे, झोपायचं. पण ते काय झालं, त्या 5वीच्या दिवशी काहीतरी भजन होतं गावामध्ये. मग आता सोमवार होता का शनिवार होता का एकादश होती हे नाही लक्षात राहिलं. पण मग तेव्हा आमचे मालक भजनाला जात होते. मी म्हणलं भजनाला जाऊ नका तुम्ही, मला लय भीव वाटत आहे. मग तेव्हा ते लोक, पुराणे लोक काय करीत, 5वी गाजीत तर कुणी भजन मानायचं, काही म्हणायचं. आता माझ्या इथं मुसलमानाचा शेजार होता. आल्या मुसलमानाच्या 4-5 बाया गाणे म्हणल्या, 4-5 गेल्या. ते आपल्या 9-10 वाजता आपल्या कामाधंद्याला जायचं. आता त्या गेल्या गाणे म्हणून शिनी. तर मग मला कुठे यायचो, एकूण तिकून झोप लागली तर मला झोपीमध्ये पारावर भजन होते, टाळ वाजते. पार म्हणजे याच पांडुरंगाचं मंदिर. त्याला आम्हाला खेड्यागावात आम्ही पार म्हणतो. तर मग पांडुरंगाचं मंदिर, तिथं टाळ वाजतोय, मृदुंग वाजतोय, पेटीचा आवाज येतोय. मग ते बाजारजवळ पळड्या आमचे मालक ते माचवा आवाज येत त्या तालावर, ते मला ऐकायला येतो. म्हणजे बाबा गेले नाही? बाबा नाही गेले, मी जाऊनच नाही दिलं, मला भीती वाटत होती. मग ते माचवा आवाज येत होते ते मला ऐकायला येते. पण मला असं झालं की माझी छातीवर येऊन बसल्यावाने झालं. दिसतंय तुम्हाला? दिसतंय मला, पण डोळे उघडाणार. म्हणजे मला जाणवतंय डोळे उघडाणार.
आता डोळे उघडाना तर मी म्हणे असं कसं झालंय, मला हुसाचंही वर काढता येणार ना, काहीच व्हायना. मग मी म्हणे आता हे कसं झालं असं, मला काही बोलताच यायला, कळतंय सारं पण मला बोलायला म्हणजे माझं असं दाभाडच उचला की मी काय सांगू आता या. मग हे माचव्याचा आवाज ऐकायला येतोय आणि ते टाळाचा येतोय, भजन म्हणते ते ऐकायला येते, पण मला आवाजच काढता येणार, डोळे उघडणार आणि छातीवर तर वजन पडले. बरं छातीवर वजन पडून शिरी तेवढंच नाही, मग मला असं इकून मुंडकं गोळशिल्यावानी करीत, मग मला ते असं ते म्हणजे हे केस नव्हते त्याला, असे केसाचे ते हे केल्यावानी असलं तर त्याच्या बुरखुंड असते ते मला असे टोचत. अच्छा, म्हणजे आपण जे टकलं करतो ते हा ते नाहीत का नवीन केस वगैरे, तर मग ते मला असं हे करी का नाही तर मला ते टोचत. मग त्यात मला असं जाणवलं की आपण कोणत्या तरी देवाचा धावा करावा. मग ते मनात मी काहीतरी देवाचं नाव घेतलं, मग ते थोडं जरा माझ्या छातीहून बोजा जरासा काहीतरी किंचित हाटल्यावानी झालं त्या बोजात. मग मी हुसास टाकला आणि मग मी म्हणलं की हे काय वाजवतात हो तुम्ही, तर ते गपचिपच बसले. हे वाजवतात काय, म्हणलं माझं वाजू नका, मला लय भीती वाटाली. मला म्हणले कशाची, म्हणलं मला लय भीती वाटते. त्याच्यानंतर तरी मला असं वाटू लागलं की ते बाहेर जाऊन पाहणंही उघडते काय, म्हणजे पहिले राहणं आमचे बाहेर होते ना, घराच्या बाहेर पाहण्या केल्या होत्या, राहणं रावलेले वटे गिटे बनवलेले, आणि मला असं वाट की ते पाहणंही उघडते आणि सारं लाल दिसायचं, चेहरा नव्हता. हे पोट हापक त्याच, तर ते पोटही दिस मला, हात पाय सगळे, पण चेहरा नव्हता दिसत, चेहराच नव्हता त्या, सारं लालच दिस मला पुरं. असं त्या शेंद्राने कसं वरबाड्यावानी असते तसलं दिसायचं. मग मी म्हणे हे काय आसन आता, हे आसन काय, पण मग मला भीती निर्माण झाली ना, लयच भीती वाटू लागली मला. रातभर काय झोप नाही आली. म्हणलं काय आसन, मग काय आसन, तर मग ते दुसऱ्या दिवशी शेजारला एक बिलीन राहत होती, अगं ती मला म्हणली तू हे 12 दिवस झाल्यावर ह्या मुंज्याच्या पाया पड. मी मुंज्या म्हणजे, म्हणे हे मुंज्या आहे इथं आणि ते मुंज्याने भिडले असं. म्हणलं अशा डिलिव्हरी, म्हणे हा काय हरकत नाही, मुंज्या म्हणते म्हणे, ते पोरग मिळालेले आमच्या गावातलंच. तसे हानी वगैरे काय केली नाही त्यांनी? हानी वगैरे काय नाही, नुसतं भेडवलं म्हणजे बरंच माझ्या लेकराला भेडवलं, पण मी भेले नाही, तर मी नाही भेले. माझ्या लेकराला भीती दाखवायचे, कवाड वाजवायचं, काहीतरी करायचं ते, पण मी लेकराला जोपर्यंत न्यायची. मी म्हणे हे काय नाही, आपल्या घरात देव बाप्पा आहे, मी अशी देव बाप्पा म्हणायची आणि त्या लेकराला हे करायची. एक दिवस तर साऱ्या गावात झाले की त्या फलाण्याच्या घरी तो भूतय, कवाड लावते आणि घरातून डोकून बघते, त्यांच्या घरात भूतय, कवाड लावते, घरातून डोकून बघते. पण मी म्हणे नाही, माझा देव आहे, भूत नाही माझ्या. जर भूत म्हणले असते तर माझं लेकरू थांबलंच नसतं तिथं. आणि त्या टायमाला मग आम्हाला कामाधंद्याला जावं लागत होतं ना, कधी 8 वाजत, कधी 9 वाजत. तर ही कहाणी माझ्यासोबत घडली ना. आताचे लोक काय म्हणतात भूत, हे काही नाहीच. आणि अनेक तरी नाही हाय, अनेक तरी आवसाला पौर्णिमाला बर का आमच्या आता सध्या जर कुणाला ऐकायचंच असलं तर माझ्या बरोबर आता सध्या आमुष्या पौर्णिमा कधीतरी असं माझ्या घराच्या पाठीमागून आरडत पळत. मग ते कशाचा आवाज आहे म्हणून काही ओळखू येत नाही बर का, पण आम्ही भेट नाहीत आता त्या. आम्हाला सवय झाली, पण हानी आम्हाला आणि काहीच नाही आणली. म्हणजे हे तुमच्या सोबतच घडलं का? बाबा वगैरे त्यांना पण सगळ्याला कळत आहे, सगळ्याला आवाज येतोय ते ऐकायला. गावकऱ्यांना त्रास वगैरे देतो? त्रास देत नाही ते,
नुसतं अडचलं ते गाव कुसानी तितक्या जागेतून जे आमच्या पाठीमाग आहे ना त्या पाठीमागून आडत तिकडं बाया बाथरूमला जात्यात खाली वावरामध्ये. तर मग तिथं ते आवाज येत, पुन्हा आडत इकडं आवाज येत. तर आम्ही असं म्हणतो आता सध्या जाऊन द्या, ते काय म्हणते म्हातारा लांडगा असतोय ना. आता कुणी आवाज ऐकलेला तर नाही, पण पहिले लोक म्हणते लांडगा आडत असतो. असे आवाज अनेक पौर्णिमाला आमुष्याला येतेच आवाज, ते अनेक सध्या येते. हे खोटं नाही, खरंय. अनेक सध्या आवाज येते, पण आम्हाला हानी कुणालाच नाही. हानी कसं करतात ते, हे लहान लहान लेकरं असतात का, मग त्याला रडू येतो, लय रडू येतो. भीती दाखवतो. भीती दाखवतो का काय आता त्या लेकरालाच माहिती असं. म्हणजे अशा रांगत्या खेळत्या त्या लेकरालाच माहिती असं. तर मग त्या आमच्या सारख्या म्हाताऱ्या बायाने काय म्हणा, नारळ घे, उदबत्त्या घे आणि साखर घे आणि त्या थडग्याच्या पाया पडून तेवढं घड. मग ते लेकरू राहत शांत होत. हा, मग त्याला आम्ही असला काही उतारा गितारा अनेक तर काही करून नाही टाकलेला. पण ही एवढी कहाणी सत्य आहे आणि खरंच आहे. ही खरोखर माझ्यासोबत आहे. खूप भयानक आहे. हा, इतकं भयानक आहे. आता तुमच्या सारखे लोक थांबतील तिथं, होणार नाही आमच्याकडे, नाही थांबणार. आमच्या संग इतकं गाड्याला तरी आम्ही त्याच घरी राहत होतो. ते पण बरं आहे की अजून तुम्हाला काय हानी वगैरे काय नाही. काहीच हानी नाही. तसं वेडवलं भरपूर, पण हानी नाही. हानी काहीच नाही. ते बरं हे एवढं झालंय आम्हाला. पण हाय सध्या ते थडगं हाय, ते जांभळीचं झाड होतं ते मोरडं आता. पण ते जे काय आहे ना संबंधी, तुम्ही म्हणता संबंधी, पण ते असे चिरे लावून त्याची जी ही केलेली संबंधी बांधलेली ते हाय. त्या लोकांचे बाया अनेक तिथं वाण द्यायला येतात, काही सणावाराला निवडून घेऊन पाया पडायला येतात. ते हाय. अनेक ते थडगं अनेक सुद्धा आहे, घराजवळच आहे माझ्या. आणि जी काय दुसऱ्या गलीच्या म्हणजे माझ्या समोरच्या जी बाया आहेत ना, तर ते दिवस माळावला तर माझ्या पाठीमागे जायला भेटतात, पण मला नाही भीव वाटत. तसंही आता आई की नाही का, हा मुंजा प्रकार लय व्हायरल होते. पिक्चर वगैरे आला होता आणि त्यातले त्यात तुम्ही मुंजावर स्टोरी सांगितली. अजूनच खूप भीती वाटते. नाही, हाय सत्य, मुंजाचं सत्य खरं आहे ते मुंजाचं. तुम्हाला पिंपळाच्या झाडावर वगैरे असतं ते मुंजा. तेच. पिंपळाच्या झाडा खाली असते, वर नसते, खाली असते. आणि ते खरोखर आहे सत्य. मुंजा लय कडक राहते. मुंजाच्या वाट कुणी जाऊन ब्रह्माचा पुत्र म्हणतात, ब्रह्म राक्षसचा. ते खरोखरच मुंजाच्या नादी कुणीच लागू नाही. त्याचा कुणी नाद करायचा हाय. ते सध्या हाय. आणि हे खोटं नाट नाही. आता आमच्या इथं आहे ना, आता त्यांनी आमच्याच इथं असं बरबाद घर केल्यावानी केलं. मुंजाचं इतकं भयानक म्हणजे. मग बरकाटा नाही, काहीतरी माणसाला येड्यावानी करणं, येड लावणं असं आहे ना. तर मुंजाच्या नादी लागू नाही. हा मुंजा म्हणजे नेमकी काय प्रकार आहे? हे मुंजा काहीतरी म्हणतात बा, काही आपलं घरातलं एखादं नौजवान बिगर लग्नाचं गेलेलं असलं का, म्हणजे त्याची कशातच समाधान नसते. म्हणजे कशात समान त्याचं लग्न ते झालेलं नसतं, त्याची हौस अरमान काही नसते. मग त्याला मुंजा मानते. म्हणजे त्याला मुंजा कसं मानते, मग ते आपण बामणाकड एखाद्या देवराशाकडे विचारायला गेले घरचे लोक, आम्हाला आशाने असं व्हायला लागलं, तर मग ते सांगतात की तुम्ही मुंजा बसवा. म्हणजे मुंजा म्हणजे हेच ते बिगर लग्नाचं लेकरू गेलेलं असते बसवा. म्हणजे एक गोटा आणा आणि त्याला पिंपळाच्या झाडाखाली बसवा, शेंदूर गिंदूर लाव. म्हणजे हा प्रकार मग चांगला झाला का वाईट झाला? म्हणजे चांगलाच ना, पण त्याला वापरलं तर चांगला, त्याला जर तसं सांभाळलं तर चांगला, नाही तर मग ते अनेकच माग लागू. ते जी का आहे ना
त्याला त्या मुंज्याला रोज नितीनियमानं दिवा लावणं, पूजा करायचं, पाणी घालायचं, नितीनियमानं दिवा लावायचं, उदबत्ती लावायची, हे असं सांभाळायचं. म्हणजे त्याच्यावर बाईची ना सावली पाडताना, काही असल्या बाहेर बसत्यात त्या बायाची सावली ना पाडताना, कोण्या स्त्रीची सावली ना पाडताना, हे असा जर वापर केला त्याचा, म्हणजे स्त्रियांनी मुंज्यापासून लांब राहायचं, दूर राहायचं, तरच त्या मुंज्या व्यवस्थित ठुतू माणसाला. नाही तर मग ते माग लागतो, काहीतरी भयंकर अवतार घेऊन शिन. मुंज्याचा असा खेळ आहे बाबा. कसा खेळ आहे म्हणजे त्या मुंज्याला त्याचं एक लग्न तर झालेलं नसते. जसा हे मारवतीचा कसा गुणश्रीचा अवतार आहे, पुन्हा शनिदेवाचा, मग हे असला अवतार झाला ना त्याचा. मग त्याला हे ब्राह्मण लोक जे आपण म्हणतो ते म्हणते तुम्हाला मुंज्या बसवा लागल. मग त्याची थापना करायची, कशी करायची, ते गंगावरून गोटा आणायचा, ते गंगावरून गंगाच्या धारीतून गोटा काढून आणायचा. मग त्याला काय 4-5 ब्राह्मण बोलवायचे, त्याचा अभिषेक करायचा, आणि अभिषेक करून त्याला जीव आणून होम गिम तयार होम करून त्याला जीव आणून ते मुंज्या बसवायचे. त्याच्या सारा जीव भरला पाहिजे. मग ते मुंज्या परसंदाय होतोय आणि भस्मय करतोय माणसाला. म्हणजे एखाद्याच्या माग लागला तर लागलाच. पत्तेचा जर पथ्य पाळले नाही तर मग हा तो त्रास दे, ते असा त्रास देतो माणसाला, असं घराचं बेघर करतो. असलं मुंज्याचं खतर आहे. मुंज्या काय म्हणा योग ते देव, म्हणजे त्या माणसाला आता ते आसन कुणाचा तरी देवा गिवाचा पुत्र गित्र आपल्याला हे माहित नाही. पण मुंज्या मग तेच घरातलं जे एखादं लेकरू बिगर लग्नाचं गेलेलं असलं का 18-20 वर्षाचं, मग त्याला ते ब्राह्मण लोक म्हणते तुम्हाला मुंज्या बसवावं लागेल, तेच आहे तुम्हाला मुंज्या. म्हणून त्या घरचे लोक मुंज्या बसवतात. आता ह्या घरच्याने मुंज्याची स्थापना केली तर हे शेजारी पाजारी त्याला बघणारच का? त्यांचं काय आहे का संबंध? मग आता शेजाऱ्या पाजाऱ्याकडून काही उलिस गडकते त्याला धरी तू. म्हणजे जर स्त्रियांची जर सावली पडली, अगर लेकर, आता हे लेकर तर असे आहे तर काही खेटले गिटले मग ते द्यायला धरतो. असलंय मुंज्याचं इतका अवघड. मग त्याचा ते 6 महिन्याला म्हणा, जे महिन्याला अभिषेक करीन त्याच तर कितीकच कल्याण. 6 महिन्याला म्हणा, 12 महिन्याला म्हणा, त्याचा अभिषेक करून त्याचे मुंजे जीव घालून एवढं नीतीनियमानं त्या मुंज्याचं व्हायलाच पाहिजे. मग उगाच ते मुंज्या पिपळाच्या झाडाखाली, पिपळाच्या झाडाशी मुंज्या कुठंच नाही, दुसरीकडे मुंज्या बसतच नाही. मग विचार करा आता पिपळाचं झाड काय मुंज्या काय मनुष्य. भयानक अंगावर काटा. मुंज्याचं इतकं बेकार गोष्ट आहे, मुंज्याचं लय बेकार.